मी कोणत्याही एक्झामचा टॉपर नाही आहो आणि नाही मी कोणती एक्झाम क्रॅक केली. इवन मी जेवढा आत्तापर्यंत एक्झाम दिल्या 10-15 त्या ऑलमोस्ट फेल झाला आहे. आणि मी इथे ज्या लर्निंग्स आहेत त्या शेअर करतो असतो. ज्या एक्झाम्समध्ये मी फेल झालो, ज्याच्यातून मी जे इम्प्रूव्हमेंट केली, ते मला वाटते मी माझ्या मित्रांसोबत शेअर करायला पाहिजे. त्यांना पण थोडं सजेस्ट करायला पाहिजे, गाईड करायला पाहिजे किंवा माझ्या लर्निंग शेअर करायला पाहिजे. या उद्देशाने मी व्हिडिओ बनवतो. हा व्हिडिओ माझ्या त्या 2 मैत्रिणीसाठी डेडिकेटेड आहे. मी त्यांच्या म्हणजे जेव्हा पण मी एक्झामला जातो त्या मला तिथे भेटतात आणि मला त्यांचं ते डेडिकेशन आहे. कारण की बघा, मुलगी मुलगी होणं आणि अशा एक्झाम ट्रॅव्हल करण्यावर बसने ट्रेननी एक्झाम सेंटरवरती सकाळी कधी एक्झाम असते, कधी नाईटला असते. तर मी खूप यांची रिस्पेक्ट करतो त्या सर्व महिलांच्या, मैत्रिणींची, की ते त्यांच्या करिअरसाठी एफर्ट मारत आहे. आणि त्या ज्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासोबत मी जेव्हा बोलून समजलो की त्यांनी सेल्फ स्टडी करत आहेत. आणि सेल्फ स्टडीमध्ये नोट्स मेकिंग हा खूप मोठा इश्यू असतो. तर त्या रिगार्डिंगच मी सगळं काही डिस्कस करणार आहोत. तुम्ही जर त्या कॅटेगरीतले स्टुडंट असाल, बिगिनर आणि सेल्फ स्टडी 6-7 महिने झाले आहे, तर बघा हा व्हिडिओ. जर नसाल टॉप लेवलचे आदमी असाल अजून, तर तुम्ही स्किप करा, असे तुमचं कामीचं नाही. टॉपिककडे वळूया. बघा, मी सिम्पल सगळ्या गोष्टी ठेवणार, एक वन टेकमध्ये घ्यायचा प्रयत्न करतो, म्हणून थोडंसं आपण काळजीपूर्वक ऐकू. बघा, मी असं विचार करतो की 6 महिने आहे प्रिपरेशन करून किंवा नोट्समध्ये तुम्ही ट्यूशन लावून, तर तुमच्याकडे एक नोट्सचा सेट्स असायलाच पाहिजे. ठीक आहे. तुम्ही कुठून पण कलेक्ट करा, तुम्ही कोण्या पण कोचिंगचे तुम्ही हे घ्या, नोट्स घ्या, मित्रांना मागा, पण तुमच्याकडे नोट्स असणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला दाखवून देते, ह्या माझ्या नोट्स आहेत ज्याच्यासोबत मी मागच्या 6+1 वर्ष 1.5 वर्षापासून झोपत आहो. मी तुम्ही असं म्हणू शकता की माझ्या बाजूलाच राहते. हे तर एक मिनिट, याला साईडला ठेवतो. हां, ह्या माझ्या नोट्स आहेत, तुम्ही ते बघू शकता. याच्यातली मी एक चांगली माझी नोट्स, जे मला फेवरेट सब्जेक्ट जिओटेक आहे, ते उचलतो आणि तुम्हाला त्याच्यावरून मी समजून सांगतो. बघा, हे माझा जिओटेक आहे. तर बघा, जेव्हा मला सरांनी शिकवला की जेव्हा मी सेल्फ स्टडी करतो, तो जे आपण टीचरकडून, त्याच्यामध्ये मला ते हे शिकवतात, काय म्हणते, चॅप्टर शिकवतात. की हा पहिला, आता जसं आम्हाला अर्थ प्रेशर पहिला शिकवला होता, तर मी अर्थ प्रेशरनुसार सगळ्या चॅप्टर्स लिहिले आहे ना. चॅप्टर्स सगळे मी लिहिण्यात आले, सगळे शिकवण्यात आले मला. तर मी त्यानुसार सगळ्या इंडेक्स बनवला, सगळे चॅप्टर्स लिहिले, त्याचे पेजेस नंबर वगैरे हे माझं प्रॉपर लिहिण्यात आलं. पण हे कसं झालं माझ्या म्हणजे, जेव्हा मी लर्निंग फेजमध्ये होतो, माझे ज्या नोट्स होत्या 6 महिन्यासाठी बनवण्यात आल्या, असे माझे टोटल नोट्स बनले. जे पण सब्जेक्ट मी पकडत आहोत, मेजर मायनर 15+ असे माझे बनले आहेत. आता काय आहे माहिती आहे का, तुम्ही जेव्हा 6 महिन्यानंतर सेल्फ स्टडी करसाल, कारण की हे सेल्फ स्टडीमध्ये तुमचं मोस्टली इम्प्रूव्हमेंट होणार आहे, तर तेव्हा काय होणार आहे, तुम्ही पहिला चॅप्टर रेग्युलर बेसिसवर असणार आहे. ठीक आहे. तर हा पहिला चॅप्टर की नाही तुमचा असा नसला पाहिजे की जो एकदम इझी आहे किंवा ज्याला एवढं हाय वेटेज नाही. तर तुम्ही काय करसाल, जेव्हा 6 महिने झाले त्याच्यानंतर सेल्फ ॲनालायसिस करायचं की यार मला कोणता सब्जेक्ट इझी चालला, कोणता माझ्यासाठी टॉपिक हा कन्सिडरेबल आहे की मी लवकर कॅच करत आहो, आणि कोणता जो इम्पॉर्टंट आहे जो माझ्याकडे येत नाही आहे तो पहिले लावायचा. बघा, आता मी काय केलं, हे जेव्हा मी वाचले होते ना, तेव्हा मी असेच वाचले होते, पण नंतर जेव्हा मी स्वतः ॲनालिसिस करू लागलो, सेल्फ इम्प्रूव्हमेंट करू लागलो, ते मी दाखवतो त्याला. तर मी अरेंज केली या पद्धतीनं की आता तुम्हाला पहिला जो सब्जेक्ट आहे तो इंडेक्स दिसेल. आणि हे का बरं, कारण की मला माहिती आहे जेव्हा TCS किंवा IBPS पेपर विचारत आहे, हा जो म्हणजे चॅप्टर आहे याच्यातून 1 ना 2 तर पडणारच आहे. आणि जेव्हा मी रिव्हिजन करतो तेव्हा पण रिव्हिजन कशी होत आहे की मी जर 5वा जरी चॅप्टर, हे तर इझी आहे, तुम्हाला माहितीच आता यूट्यूब आणि सरांनी सगळं काही गाईड केलं आहे की 5वा जरी चॅप्टर मला रीच करायचं असेल तर मी पहिल्या चॅप्टरपासून तिथे रीच करेल, असं नाही की 5व्या चॅप्टरवरती डायरेक्ट जम्प करेल, है की नाही. हे एकदम इझी टॅक्टिस आहे, कारण की तुम्ही जेव्हा पहिल्या चॅप्टरला 10 वाचत आहे तर पहिला चॅप्टर एवढा बनत आहे, आणि त्यामध्ये जर पहिला चॅप्टर एवढा इम्पॉर्टंट आहे जो 10पैकी 5 येण्याची वेटेज ठेवत आहे, तर मग तुम्हाला टेन्शन नाही घ्यायचं नाही की 10वा चॅप्टर कोणता आहे, कारण की त्याच्यामधून 10पैकी ती एकच येत आहे. त्यामुळंच मी त्याला असं म्हणतो की इम्पॉर्टंट, तुम्ही बघितलं असेल थंबनेल की इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आधी, इम्पॉर्टंट चॅप्टर्स आधी, तर तेच मी आधी हावाला ठेवला. त्याच्यानंतर मी आता तुम्हाला एक स्क्रोल नाही करू शकत, बट स्टील वी रिच्ड हिअर नाव. ठीक आहे. तर हा माझा सेकंड राईट कोणता, ते तो म्हणजे मला कठीण जाते, माझ्या जास्त रिव्हिजन नाही, त्यामुळे मी तो ठेवला आहे. हे बघा, दुसरा आहे माझा शिअर स्ट्रेंथ. बघा, शिअर स्ट्रेंथ पण खूप इम्पॉर्टंट आहे, यानुसार मी सगळे ठेवले आहेत. आणि तुम्ही पण जेव्हा तुमच्या हे बघा, हे मी सांगत आहोत, जेव्हा तुम्ही सेल्फ लर्निंगला स्टार्ट करता आणि तुम्ही ॲनालाइज करू लागता तुमच्या स्वतःला, तो आहे. आणि जे सेल्फ लर्निंगवाले आहेत त्यांनी पण बघा, तुम्ही अरेंज करा. मी सांगतो ना की नोट्स तुम्ही आता प्रिपेअर करा, जितका प्रॉपरली तेवढ्या लवकर तुम्ही नोट्स कमवसाल नंतर. हे लक्षात ठेवा, मी पुन्हा रिपीट करतो, जेवढा प्रॉपरली तुम्ही आता नोट्स बनवसाल तितक्या लवकर तुम्ही नंतर नोट्स कमवसाल. हे अंतिम सत्य आहे, तुम्ही माना का नका मानू.
तर काय मी काय सांगितलं हेच आहे. आणि त्यानुसारच आता माझ्याकडे खूप मल्टिपल असे वेगवेगळे चॅप्टर हे झाले होते, नोट्स झाल्या होत्या, जवळपास 15 कशा अलग अलग झाल्या. तर मी त्याला मग कंबाईन केल्या की मला माहिती आहे जसं सर्वेसाठी एक मी स्पेशलच ठेवली आहे, इन्व्हायरमेंट आणि काय म्हणते हायवे, याच्यासाठी मी एक कंबाईन बनवली आहे. नंतर मी FM जे आहे ना तो आणि HR असे सोबत बनवले. म्हणजे सांगायचं आहे का की तुम्ही जे आहे ना मल्टिपल म्हणजे मग 18 समजा तुमचे नोट्स बनले तर 18चे 18 नका बनवू, कंबाईन करा. चार कसे बनवून असे वेगवेगळे सेट बनवून टाका आणि थोडे मोठे मोठे बनवा, म्हणजे मग ते इझीच आहे तुम्हाला हँडलिंगला. कारण की मी आता ते नेक्स्ट टॉपिक घेतो. आता झालं काय, तुम्ही सगळ्या नोट्स बनवल्या आहे, तुम्ही प्रॉपर त्याला वाचलं आहे, अंडरस्टँड केला आहे. आता तुम्ही करायचे त्याच्या PDFs. ह्या खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे जो मी म्हणजे इम्पसाईज करेल आणि समजून सांगायचा प्रयत्न करेल की जेव्हा तुम्ही PDFs बनवताय ना, हा तुम्हाला खूप जास्त हेल्प करेल. तुम्ही कुठं पण असाल, तुम्ही त्याला ड्राईव्हवर सेव्ह करा. तुम्ही आता 18 सब्जेक्टचे PDF बॅगेट टाकून तर हिंडू नाही शकत. तुम्ही ड्राईव्हवर जर टाकसाल तेव्हा तुम्ही त्याला कुठेही इझिली ॲक्सेस करू शकाल. पण ते PDF बनवायच्या अगोदर काय आहे माहिती आहे का, सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही हे जे आहे ना बनवसाल तर त्याच्यामागे की नाही तुम्हाला प्रत्येक ठिकाणी की नाही हे ठेवावं लागेल, काय म्हणजे त्याला पेजेस रिकामे. जसं आता मला सरांनी सांगितलंच होतं की तुम्ही जेव्हा आता चॅप्टर्स, मी हा जसा चॅप्टर बनवला त्याच्यानंतर मी याच्यानंतर रिकामे ठेवले आहे. बघा तुमच्यासाठी लवकर आलं, नाहीतर किती सारे पेजेस उलटा लागत होते. तर हे मी ठेवले का बरं, कारण की मी आता जेव्हा पण नवीन डेटा वाचत आहो, टेस्ट सिरीजमध्ये वाचत आहो, माझ्या मित्रांनी मला म्हटलं की भाई यार तू कॉर्कचा मला पॉयझन रेशो सांग. भाई मी म्हटलं कुठून आला हा कॉर्कचा, सॉरी हां कॉर्कचा तर पॉयझन रेशो इझीच आहे की 0 आहे म्हणून. तर मी विचारत होतो की आईसचा पॉयझन रेशो, आणि हा खूप मोठा म्हणजे हे आहे इम्पॉर्टंट पॉईंट आहे म्हणा की एका एक्झाममध्ये आला तर माझ्या मित्रांनी विचारला अमन लोणार आहे. तर मी खूप शॉक झालो. आणि त्यांनी हे वाचलं ते का नोट्समध्ये जिथे पण त्यांनी वाचला असेल, तर जो आईसचा पॉयझन रेशो आहे तो आहे 0.33. आता हा माहिती हा मी इथं लिहिला. आता मला इथं जास्त 10 ठिकाणी बघायची गरज नाही, कारण की मला माहिती आहे मी ज्या ठिकाणी सॉमचा पहिला चॅप्टर ज्यात मी लिहून टाकला तर हे होते. तुम्हाला काय करा, हे पेजेस सोडणं आहे त्यासाठीच. जेव्हा पण तुम्ही सेल्फ लर्निंग करसाल नंतर समोर जासाल तर एक चॅप्टर बनवला, त्याच्यामागे समोर मागे 2-4 पेजेस सोडून घेतले, आणि जेव्हा पण तुम्ही आता न्यू लर्निंग्स करसाल ते त्याच्यात टाकणं आहे, त्या नोट्समध्ये टाकणं आहे आणि तीच लिहित जाणं आहे. पण तुम्ही जेव्हा PDF बनवसाल ना तेव्हा की नाही ते अपडेट नाही होऊ शकत प्रत्येक वेळेस 10 वेळेस, आहे की नाही. तर तो एक डिसएडव्हान्टेज मी ते सांगू शकतो तुम्हाला, मला जाणवला. पण तुम्हाला हे PDFs बनवणं खूप गरजेचं आहे, प्रत्येक ठिकाणी करा. मी तर माझ्या ड्राईव्हवरती सेव्ह केलं आणि त्यानंतर मी माझ्या लॅपटॉपवरती, आता मी मोस्टली लॅपटॉपवरतीच ॲक्सेस करत असतो. ह्या माझ्या स्टार्टिंगच्या PDF होत्या, ह्या माझ्या स्टार्टिंगच्या PDFs होत्या सगळ्या, ज्या मी ते ॲक्सेस करतो. आणि ह्या माझ्या 6 मंथ 1 वर्षानंतरच्या प्रिपरेशनच्या नंतरच्या आहे की इथे मी ह्या ॲक्सेस करतो. आणि मला थोडा डिफरन्स जाणवला आहे या पद्धतीच्या. आणि त्यानंतर काय एक अजून हे तर झालं याच्याबद्दल. याच्यानंतर मी डिस्कस करतो की 6 महिने झाले, 1 वर्ष झाले तुम्ही प्रॉपर प्रिपरेशन केली. तुम्ही मी अज्यूम करतो आता टेस्ट सिरीज वगैरे देत आहेत, अज्यूम करता तुम्ही MCQs पॅटर्ननी म्हणजे गो थ्रू केला आहे. मोस्टली तर मी प्रिफर करेल तुम्ही जा फिंगरप्रिंट, जे 2 सेट आहेत यूथ पब्लिकेशनचे, बाय बेस्ट आहे. मी त्याला खूप जास्त रेफर करतो. इवन तो आता काय सांगू, माझ्याकडे जे 2 सेट्स आहेत त्याचे मी PDF काढले आहे, कारण की मी आता यूज टू झालं आहे लॅपटॉपचे. तर माझ्याकडे त्या PDFsच आहे इथे अवेलेबल, मी दाखवू नाही शकत, कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो मे बी. ह्या सगळ्या आहे आणि मी बस इझिली इथं क्लिक करतो, कारण की माझ्यासाठी ते समराईज करणं खूप इझी आहे. इथेच मी सगळ्या माझ्या न्यूमेरिकल्स वगैरे ॲक्सेस करू शकत आहो. तर काय लॅपटॉपचा मे बी हा बेनिफिट होतो, पण तुम्ही असं कमकुवत नका फील करू की माझ्याकडे लॅपटॉप नाही. बघा विदाऊट लॅपटॉप पण काढणारे विद्यार्थी आहेत, मी जस्ट आहे तर त्याचा यूज करून घ्या, ब्युटिफुली युटिलाइज करता. तर हा बघा मी की नाही हा एक अजून दुसरा टॉपिक आहे जो मी तुम्हाला इथे छेडत आहो बोलत आहो त्याच्याबद्दल, की एक इम्पॉर्टंट नोट. बघा मी असं नाही म्हणतो की शॉर्ट नोट्स आहे माझी, मी म्हणतो की इम्पॉर्टंट नोट आहे. का बरं, कारण की मी जेव्हा एक पण पेज ओपन करतो ना असं मला माहिती आहे की चला हा तर PYQ आहे, 1 पॉईज म्हणजे विचारते ते अपॉन पास्कल म्हणजे न्यूटन म्हणजे समजलं असेल तुम्हाला. आणि अजून काय हे बघा ॲटमोमीटर काय याच्यासाठी, गेज प्रेशर काय असते, म्हणजे हे जे आहे ना हे नाही विचारत, हे कोणा पेज आहे नाही विचारत. हां हे विचारते की हे बघा डार्सी वेस्टबर्ग लॉ कशासाठी असते. म्हणजे मी जेव्हा एक पण पेज तुम्हाला पलटवलं, भाई IMP, ओके भाई IMP, हे IMP आहे, हे IMP आहे, म्हणजे काय ह्या IMP नोट्स. माझ्यासाठी शॉर्ट नोट्सचा कन्सेप्ट आहे असं नाही, पण मी IMP नोट्सवर जास्त लक्ष ठेवतो, कारण की हे कुठे इम्पॉर्टंट पर्टिक्युलर म्हणजे जेव्हा मी IBPS देतो ना तेव्हा खूप जास्त, कारण की IBPS जास्त काही असतं की भाई जो कोर डेटा आहे की या मुलांना माहिती आहे तर ते 40 क्वेश्चन विचारतात, 20 तर त्या कोरमध्ये, 30 तर त्या कोरमध्येच खेळतात. तर
IMP, ठीक आहे. तर अशा नोट्स बनवा, पण ह्या तुम्ही स्टार्टिंगपासून नाही बनवू शकत. तुम्ही जेव्हा 8 महिने प्रिपरेशन ते देत आहे, तुम्ही टेस्ट सिरीज देत आहे, तुम्ही जेव्हा MCQs फॉलो करताय, तेव्हा MCQsमध्ये तुम्हाला समजते की यार हा जो टॉपिक आहे ना, लेट्स से अर्थ प्रेशर आहे. अर्थ प्रेशर म्हणून तर यार खूप जास्त हेच विचारत आहे. मी फक्त आता एक एक्झाम्पल देतो, हेच विचारत आहे. अर्थ प्रेशर म्हणून तर त्यांनी यार हेच विचारत आहे. तर मग हे तुम्ही याच्यात टाकून द्या. खरंच हे तुम्ही टाकून द्या, अर्थ प्रेशर टाका, हे लिहा त्याच्यात. जास्त तुम्हाला न्यूमरिक म्हणजे हे आहे ना, काय म्हणते त्याला, इम्पॉर्टंट डेटा त्याच्यावरती करता. एक असा डेटा की जो साला जास्त विचारत नाही, त्या मग जास्त लागू पण नका. कारण की आपल्याला की नाही 100पैकी पहिले 80 कवर करणं आहे. कारण की स्टार्टिंगचा फेज आहे. असे विद्यार्थी आहे 3 वर्ष प्रिपेअर करून त्यांच्याशी कॉम्पिट करणं थोडं मुश्किलच राहील आपल्याला स्टार्टिंगला. आणि अर्ली सक्सेससाठी थोडं आपल्याला टॅक्टिक्स खेळावंच लागेल. तर पहिले 80पर्यंत पोहोचू आपण. त्यासाठी हेच आहे की इम्पॉर्टंट डेटाला पहिला तुम्ही हथियार बनवा, ढाल बनवा, शिल्ड बनवा आणि त्याच्यावरती पहिला वर्क करा. त्याच्यासाठी मी एक त्यासाठी हे बघा, तेच फिंगरप्रिंटमध्ये ते तुम्ही बघू शकता की आता मी जस्ट मला माहिती आहे, जसं मी तुम्हाला सांगितलं ना की इंडेक्सेस मला माहीत होतं की इम्पॉर्टंट आहे, म्हणून मी त्याला पहिला सब्जेक्ट प्रायोरिटी दिली. त्यानंतर क्लासिफिकेशन आहे, हा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हे मला त्याच्यातून फिंगरप्रिंटचे जे पहिले तुम्ही जेव्हा पासा ना 1-2 पेज त्याच्यात सांगते की हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, हे इम्पॉर्टंट चॅप्टर आहे, हे इम्पॉर्टंट आहे, हे इम्पॉर्टंट आहे. हे मी माझे जे इम्पॉर्टंट आहे ना, इम्पॉर्टंट नोट्स म्हणा, बुक म्हणा, त्यासाठी मी एकच बुक ठेवलं आहे मोस्टली. जास्त मी याच्यात दुनियाभराचा कचरा नाही ठेवत. मे बी म्हणजे इम्पॉर्टंटवाला, तर त्याच्यातच मी हे माझा सिलेबस लावला आहे. हा सिलेबस मला रिकॉल करते की भाई हे झालं आहे तुझं, हे इम्पॉर्टंट आहे. आता बघा ना, जेव्हा सॉम करसाल ना, तर सॉममध्ये की नाही थीन म्हणून एवढं येणार नाही. 18च विचारले आहे, तर मग थीनपर्यंत पोहोचण्याची पण गरज नाही. पण स्टार्टिंगचे जे आहे ना प्रॉपर्टीज, भाई मुखपाठ असला पाहिजे. बरं मुखपाठ, याच्यातून जर एक जरी मिस केला तुम्ही, तर मग समजा तुमची रँक हजारांना खाली आहे. तर हे चूक नका करू. मी स्टार्टिंगला करतो तो. आणि रिव्हिजनचं मी सांगितलं वाटते तुम्हाला आहे ना, रिव्हिजनचं पहिल्या चॅप्टरपासून जायचं आहे. तुम्ही जेव्हा 6 महिन्यानंतर करसाल तर पहिला चॅप्टर तुमचा जो राहील, 10वा चॅप्टरवरती जर जायचं असेल ना, तर पहिल्या चॅप्टरवरूनच जायचं. स्क्रोल करत मी पेजेस पलटून म्हणेन आता. कारण की हे इम्पॉर्टंट आहे यार. तुम्हाला पहिले स्ट्रॉंग बनवावं लागेल, नंतर हे जावं लागेल. इम्पॉर्टंट्सबद्दल सांगितलं की हे असे बनवा. आणि जेव्हा मी आता हे बघा हे सांगतो, हँडबुकचा एक घेऊन खूप मी हे आहे, मी खूप साऱ्या मित्रांना पण सांगितलं. तुम्ही आता हे हँडबुक्स ओळखलंच असेल, खूप सारे मित्रांना पण सजेस्ट केलं आहे. पण त्याच्यात यार एक इश्यू असा आहे, जेव्हा तुम्ही सेल्फ लर्निंगमध्ये इच्छात करता की आता बघा मी एक बघितलं आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे डायरेक्ट शेअर टेस्ट आहे. ओके, डायरेक्ट शेअर टेस्ट हे या हँडबुकमध्ये आहे. त्यांनी त्यांच्या म्हणजे जेवढे पण लॉजिक्स होते इम्पॉर्टंट, त्यांनी ते हे दिलं. पण याच्यात की एवढा छोटा कंटेंट आहे ना, जेवढा कमी कंटेंट आहे ना, की तुम्ही जेव्हा माझ्या ट्युशनच्या नोट्स म्हणा प्रमोट नाही करता, किंवा तुम्हाला जे पण जिथून पण तुम्ही हे करसाल, तिथे की नाही तुम्हाला जाणवलं की यार डायरेक्ट शेअर टेस्टचे की नाही तो डेटा जो तुम्ही पाहत आहे तिथे, एक मिनिट, डायरेक्ट शेअर टेस्ट ते पहिला चॅप्टर आहे. ओके, अर्थ प्रेशर. तर यामध्ये तर मला जेव्हा त्यांनी की नाही माझ्या टीचर्सनी जेव्हा मला शिकवलं, तेव्हा डायरेक्ट प्रेशरमध्ये की नाही कमॉन यार दिसणं शेअरमध्ये आहे ना ब्रो. ओके सॉरी, मी थोडंसं हां हे बघा. तर डायरेक्ट शेअर टेस्ट म्हणजे तुम्ही जेव्हा इथे बघसाल ना, त्याच्यानी खूप छोटा कंटेंट दिला आहे. तर मी यामुळेच थोडंसं हँडबुक पहिले स्टार्टिंगला मी बहुत रेफर केलं भाई, कात्तावून रेफर केलं की जिथे तुम्ही पाहाचाल हा इथे डेटा आहे का, हे मी पाठ केला. पण जेव्हा मला रिअलाईज झालं की यार जे मेजर सब्जेक्ट आहे यांनी हेच तर सोडायचा प्रयत्न केला आहे, तर मी तुम्हाला तिथे रेकमेंड करेन की हँडबुकला थोडं प्रेफरन्स कमी द्या. पहिले तुमच्या नोट्स, ज्याच्यावरती तुम्ही पुढे जाऊन नोट्स कमवणार आहेत, त्यालावरती जास्त प्रेफर करा. बघा इथे मी डायरेक्ट शेअर टेस्ट आहे, त्याच्यात खूप जास्त कंटेंट दिला, खूप जास्त मेजरली. तर मी पहिली पसंत देतो की माझ्या मी ज्या नोट्स लिहिले आहे त्याच्यावरती. हँडबुक मी शेवटच्या 7 दिवसासाठी ठेवेल मे बी. पण त्याच्यात आता एक समोरचा ग्लिच आहे. ग्लिच काय आहे बघा, ग्लिच नाही म्हणतात, एक मी टॅक्टिक खेळत आहो की हे तर बघा शेवटच्या 7 दिवसासाठी मेजर फोकस करेल. पण नंतर मी हा 7 दिवस आणि ह्याच माझा समोरचा टॉपिक आहे, जास्त खिचणार नाही आता, बस झालं. हा वाला टॉपिक आहे. ह्या शॉर्ट नोट्स आहे माझ्या, शॉर्ट नोट्स म्हणा कोणत्याही नोट्स म्हणा, त्या ह्या नोट्स आहे. ह्या इथे मी बनवलेलं आहे बिलकुल. याला मी बुकसारखं नाही बनवलं जानबुजून, कारण की मला हे सायकॉलॉजी थोडंसं इम्पॅक्ट करते. मी पुन्हा बुक जर शेवटचे जे 7 दिवस आहे त्याच्यात मी हे बनवलं आहे. RCST पुरा चॅप्टर याच्यात आला आहे, पुरा सब्जेक्टच याच्यात आला आहे. इमानदारीनं सांगतो हे 4 पेजेस आहे का, कारण की याच्यात थेअरी एक पण नाही आहे. मी खरं सांगतो थेअरीची एक पण लाईन आहे, तुम्ही पूर्ण पाहू शकता इथे. याच्यात काय आहे मग, असा डेटा की जो साला न्यूमरिकल रिलेटेड आहे, तो मला कंटिन्यू रिवाईज करावा लागत आहे. की समजा जर मी आज विसरून गेलो ना की व्हॉल्यूमचा पहिला 0 ते 5 मध्ये 1 आहे, तर ते मी विसरूनच जाईल समजा 1-2 दिवसाबाद पण, 1 हप्त्याबाद पण. तर मी तो मोस्टली याच्यात कवर केला. आणि हे मोस्टली न्यूमरिकल्स म्हणा किंवा फॉर्म्युला याच्यासाठी मी ह्या शॉर्ट नोट्स मी सजेस्ट केल्या, मी बनवल्या स्वतः.
आणि मी काय म्हणेल तुम्हाला की थेअरी या एका छोट्या पेजमध्ये नका टाकू, मेजरली याच्याच करा. आणि सी पी एमसारखा सब्जेक्टसाठी बनवण्याची गरज नाही, नाही रेल्वेसाठी गरज आहे. गरज कशासाठी आहे तुम्हाला पडेल, जिओटेकसाठी, एफ एमसाठी, जे आपले कोणते सब्जेक्ट्स आहे स्ट्रक्चरचे सब्जेक्ट मोस्टली पडेल. तर त्यासाठी मी हे जास्त गेलो यावरती. हे ते सर्वच आहे. आणि गो थ्रू करा प्रॉपरली, तुमचं ॲनालिसिस तुमच्यापाशी असायला पाहिजे प्रॉपरली. कोणी टॉपवर येऊन तुम्हाला हे सगळं सजेस्ट करत आहे, तुमची इच्छा तुम्ही फॉलो करा, नका करू. पण मी तर हे करेल की स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवायला शिका. अपयशातून यशकडे जाण्याचं ठीक आहे, याबद्दल नाही, बस ठीक आहे यार. एक इम्पॉर्टंट आहे, बरं झालं आठवण दिली तुम्ही मला. हे आहे प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट. हे उदाहरण आहे त्या माझ्या मित्रासाठी की जे साला फक्त नोट्स वाचत आहे माझ्यासारखे, जे मी वन इयर बॅक मी जास्त वाचत नव्हतं. शिवम शिरसाट माझा एक प्रिय मित्र, त्यांनी मला सजेस्ट केले, भाई लिख लिख के याद कर फिर, हे की नाही. जर तुम्हाला फक्त असंच वाचत आहे तुम्ही की बा मी हा फॉर्म्युला पाहिला, ओके ठीक आहे, काय आता एक एक्झाम्पल घेऊया आपण, E=void ratio n/1 - n. हा फॉर्म्युला मी फक्त पाहतो आणि माझ्या लक्षात राहील असं मुश्किल आहे. त्याच्यासाठी मी प्रॅक्टिस करतो. प्रॅक्टिस अशा पद्धतीनं करतो की मी पहिले एक बुक घेतो, एक पेन घेतो, दन लिहून काढतो. आता हे तर मी माझ्या ट्रान्सकोसाठी प्रिपेअर केलं होतं, 29चा फळा आहे तर बाई करा लागणार होतं. तर खूप सारे प्रिपरेशन केली मी. पहिले माझ्याकडे हे बुक होतं चांगलं, मग मी थोडा गरीब झालो यार, एवढे बुक्स यूज केले ना की आता थोडंसं, कारण की 420 पेजेस 70 रुपयाला येते, तर मग थोडं मुश्किल जाते तुम्ही जर एवढी हार्डकोर प्रॅक्टिस करताय. हे बघा, हे तर मग थोडं तुम्ही स्टार्टिंगला हे बुक यूज करसाल, फेअर आहे, थोडं गरीब असाल तुम्ही, मग रफ बुकवर येसाल, ठीक आहे, मग अजून थोडे गरीब असाल. हे तुम्ही तुम्हाला म्हणजे असं नाही की गरीब आहो आपण श्रीमंत, बस आपण युटिलाइज करतो प्रॉपर मनीचा प्रॉपर ठिकाणी. तर मग थोडंसं आपण याच्यावरती उडू, 420 पेजेस 70 रुपयाला. मग थोडं अजून वाटलं की आपण कमी झाला पाहिजे, अजून एक रफ बुक. तुम्ही याच्यानंतर समजू शकता की आता आपलं मुश्किल आहे याच्यावरती जगणं, मग आपण याच्यावरती येऊ. हे आहे राजकमलला जायचं, तिथे विचारायचं की इथे मला रफ न्यूजपेपर पाहिजे रफ वर्कसाठी. त्यांनी कुठे सांगते हे 70 रुपयात 1 kg येते. मी बॅक 1-2 इयर ॲगो मी घेतले होते, 3-4 kg घेऊन घेतले होते, तेव्हा मला 70 रुपयाला पडले होते. तर मेजरली तुम्ही जेव्हा झालं ना एका वेळेस परचेस करून घ्या 5-7 किलो, कारण की तुम्हाला फ्युचरमध्ये कामी येणार, मित्रांना वगैरे द्यायचे, शेअर करायचे. हे त्याच्यानंतर तुम्हाला माहीत झालं की यार हे पण आता मुश्किल आहे, तर त्याच्यानंतर मग मी तर प्रेफर केलं न्यूजपेपर, आहे की नाही. मी आता सध्याला न्यूजपेपरवरती शिफ्ट झाला आहे. ह्या न्यूजपेपरवरती तुम्ही यूज करा. तुम्हाला फक्त काय डेटा फक्त रिकॉल करणं आहे, दिमागात डेटा रिकॉल करायचा, याच्यात हँडवरती हे करायचं काय म्हणते पेन चालवायचं, बस हेच इझिली तुम्ही कॅच करू शकता. तुम्ही जे रिव्हिजन आहे, फॉर्म्युलेज आहे, न्यूमेरिकलसाठी या पद्धतीने लक्षात ठेवू शकता. थेअरी तर तुम्हाला कंटिन्युअस रिव्हिजननीच लक्षात ठेवावं लागेल. आणि मग तुम्ही एक वेळ असा आहे की तुमचे वडील तुम्हाला पैसे पाठवतात, अकाउंटला आला माझे 5,000 रुपये, रूम रेंट वगैरे दिले आणि माझ्यापाशी काही पैसा उरला, तर मग तुम्ही जायचं B2B कमी पैशावाला घेऊन यायचं एक पेज, आणि त्याच्यावरती भयंकर प्रॅक्टिस करायची. बाई याच्यावरती जे लिहिण्यात मजा येते ते कुठंच मजा नाही आहेत भाऊ, मजाक नाही. असा बढिया प्रिपरेशन करायची याच्यावरती, व्हाईट पेजेसवरती प्रॉपरली लिहायचं, अंडरस्टँड करायचा डेटा. गुड बाय.